मिरज हायस्कूल मैदान दुरुस्तीतील 7 लाखांच्या निधीवर डल्ला. डांबरयुक्त मुरुम टाकण्याचा मुख्याध्यापकांवर डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचा गंभीर आरोप. चौकशी न झाल्यास माजी विद्यार्थी व कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा. मिरज शहरातील पीएम श्री मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेल्या 7 लाख रुपयांच्या निधीमध्ये गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरी चळवळीचे नेते तथा भाजप नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. मैदानात रस्ते खोदकामातून निघालेला डांबरयुक्त मुरुम टाकण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत पीएम श्री मिरज हायस्कूलच्या मैदानाच्या दुरुस्तीसाठी 7 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मैदानाचे सुशोभीकरण व दुरुस्तीची कामे होणार आहेत. मात्र मिरज हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले डॉक्टर महेशकुमार कांबळे मैदानाची पाहणी करण्यासाठी शाळेत गेले असता मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात डांबरयुक्त मुरुम टाकण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. सध्या मिरज शहरात विविध भागात रस्ते खोदकाम व काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या खोदकामातून निघालेला डांबरयुक्त मुरुमच शाळेच्या मैदानात आणून टाकण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करत डॉक्टर कांबळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा मुरुम नेमका कोठून आणला गेला, तो मैदानात टाकण्यामागचा उद्देश काय होता आणि त्यासाठी संबंधित विभागाची अथवा महापालिकेची परवानगी घेण्यात आली होती का, याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मैदानाच्या दर्जेदार दुरुस्तीसाठी चांगल्या प्रतीचा मुरुम वापरणे आवश्यक असताना रस्ते खोदकामातील डांबरयुक्त मुरुम वापरण्याचा प्रयत्न करून निधीचा अपव्यय अथवा गैरव्यवहार करण्याचा डाव आखला जात आहे का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तसेच अशा प्रकारचा मुरुम महापालिकेच्या डम्पिंग यार्डमध्ये टाकणे अपेक्षित असताना तो शाळेच्या मैदानात कसा पोहोचला, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी संबंधित मुरुम मैदानात टाकून घेण्यासाठी महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याची परवानगी घेतली होती, याची माहितीही समोर आणावी असे डॉक्टर कांबळे यांनी म्हटले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची महापालिकेच्या आयुक्त महापात्रा मॅडम व महापौर धीरज सूर्यवंशी यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सोमवारपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यास येत्या गुरुवारी मिरज हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे. मिरज हायस्कूल मिरज या शाळेचा एक माजी विद्यार्थी म्हणून आज मी मिरज हायस्कूल मिरज या शाळेमध्ये पाहणी करायला आलो असता या मिरज हायस्कूल शाळेमध्ये मला एक विचित्र परिस्थिती आणि दृश्य बघायला मिळालं. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी मला माहिती मिळाली होती की मिरज हायस्कूलमधील क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती तथा शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून 7 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. पण आज शाळेत बघितलं तर एखादा डांबरी रस्ता उकरल्यानंतर जी भर निघते, जो वेस्टेज असतं, ते सगळं इथं आणून टाकलेलं आज बघायला मिळालं. ते जर ही दुरुस्ती करायची असती, क्रीडांगणाचं चांगलं जर हे करायचं असतं तर किमान चांगला मुरुम चांगला भराव आणून इथं टाकणं आणि क्रीडांगणाची दुरुस्ती करणं गरजेचं होतं. पण या राजेंद्र नागरगोजेंचा, या शाळेच्या मुख्याध्यापकांचा उद्देश आजच्या ह्या परिस्थितीवरून स्पष्ट होतोय की राजेंद्र नागरगोजेंना मिरज हायस्कूल शाळेच्या नावावर स्वतःची पोळी भाजायची आहे, स्वतःचं घर भरायचं आहे, हे जे उदाहरण असल्याचं आज चित्र दिसतंय. कारण तुम्हाला क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून जर 7 लाख रुपये मंजूर झालेले असतील तर एखाद्या ठिकाणी रस्त्याचं काम जिथं सुरू आहे त्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणचा जो डांबरीकरणाचा जो भराव आहे तो आणून तुम्ही या शाळेच्या क्रीडांगणावर टाकलेला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे हा भराव तुम्ही इथं आणून टाकला. हा टाकत असताना महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली, महापौरांची परवानगी घेतली का, आयुक्तांची परवानगी घेतली का, या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. हा राजेंद्र नागरगोजे म्हणजे मिरज हायस्कूलचा मालक नव्हे, त्यानं स्वतःच्या डोक्यातून हे काढावं. हा इथला एक शिक्षक म्हणून लागलेला शासकीय नोकर आहे आणि मला सांगायचं आहे की हे 7 लाख रुपये हडप करण्याच्या दृष्टिकोनातून हे षडयंत्र केलेलं दिसून येतंय आणि ते निश्चितपणाने मी हाणून पाडणार. मी आयुक्त महापात्रा मॅडम यांना विनंती करतो, तसेच ह्या सांगली मिरज कुपवाडचे महापालिकेचे महापौर आदरणीय धीरज सूर्यवंशी साहेबांना पण विनंती करतोय
की उद्या आपण या मिरज हायस्कूलला भेट द्यावी आणि हे आणून टाकलेला जो भराव आहे हा कुठल्या कामावरचा इथं आणून टाकला, हा आणून टाकला तर तुम्ही इथून परत उचलणार आहे का ह्या मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी हाच भराव वापरणार आहे? मग ते शासनाकडून येणारे 7 लाख रुपये तुम्ही कुठं खर्च करणार का ते पैसे कशासाठी वापरणार? ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक कामाला परत हात लावू नये. हे काम आहे तसं जैसे ती परिस्थिती राहावी आणि या सगळ्या प्रकरणाची माननीय आयुक्त मॅडम यांनी चौकशी करावी. या राजेंद्र नागरगोजेची ऑलरेडी एक चौकशी सुरू आहे. यांना आचारसंहिता भंग केल्याची तक्रार ऑलरेडी दाखल झालेली आहे. हा शासकीय मुख्याध्यापक महापालिकेच्या शाळेचा असताना निवडणुकीमध्ये प्रचार करतो, गुलाल उधळतो, बाईट देतो. या विरोधात ठोस पुरावे गोळा करून ह्याला निलंबित करण्यासंदर्भात तक्रार दिलेली आहे. ती प्रोसेस सुरू आहे आणि हा दुसरा तिने नवीन एक प्रकार करून ठेवला आहे की शाळेला क्रीडांगणाला दुरुस्तीसाठी 7 लाख मिळालेले असताना चांगल्या पद्धतीचं काम एखाद्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊन रितसर करावं हे अपेक्षित होतं. पण या राजेंद्र नागरगोजेनं मनमानी कारभार सुरू करून हे असं कुठल्या तरी नगरसेवकाशी हात मिळवणी करून कुणाला तरी ॲडजस्टमेंट करून हे 7 लाख रुपये हडपण्याचा डाव ह्या राजेंद्र नागरगोजेचा आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. सोमवारपर्यंत ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून या राजेंद्र नागरगोजेवर जर कारवाई झाली नाही तर 100% तुम्हाला सांगतो येणाऱ्या आठवड्यात गुरुवारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात मिरज हायस्कूलचे माजी सगळे विद्यार्थी आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा मी जाहीर इशारा देतो. जय भीम, जय जिजाऊ, जय भारत, जय शिवराय.